अभी आहे 6 वाईड आणि 6 तीन चेंडूचा खेळ संपला आणि धाव संख्या 13. त्यामध्ये 2 षटकार एक अवांतर बॉल आलाय. या वेळेला मात्र बॉल खेळपट्टीच्या बाहेर आणि पंच सांगत आहेत डेड बॉल आहे. संगमजी भोईर आणि प्रतीत आणि जीतला आपण पाहत आहे. या वेळेला बॉल कदाचित एक सिंगल देऊन जातोय. सिंगलच्या मदतीनं टीम वशिनी संघाची धावसंख्या आता पुन्हा एकदा जोडली ती 14 धावसंख्या. 14 ऑन बोर्ड 14 धावा लागत आहे स्कोर कार्ड वर. चांगली मी म्हणेन सुरुवात आहे चांगली. या वेळेला हा बॉल पुन्हा एकदा सिंगल साठी आणि या सिंगलच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली ती म्हणजे 15 धावसंख्या. एक बॉल आहे. पाच चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 15 पाहायला मिळेल तुम्हाला. रोहित पुन्हा एकदा तयार. समोर प्रतीतला आपण पाहताय शॉट फाईन लाईक एक धाव निर्धारित जागा. षटक पहिलं कम्प्लीट. 6 बॉलचा खेळ संपलाय आणि चंद्रकांत स्पोर्ट्स बहिरीदेव क्रिकेट संघ वशिनी टीमची धावसंख्या आहे. मोहो टीमच्या अगेन्स्ट प्रथम बॅटिंग करताना टॉस हरल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली आणि बॅटिंगचं आमंत्रण दिलं ते स्वीकारलं आणि ते स्वीकारत असताना वशिनी संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 16 धावा. प्रतीतच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले. दुसरा गोलंदाज आपण पाहता लोअर फुल टॉस. एक धाव पुन्हा एकदा आणि धावसंख्या 1 न पुढे जाईल. धावसंख्या आता टोटल 17 धावसंख्या. राकेश पाटीलला आपण पाहताय. राकेश पाटीलला बॉलिंग मार्फत सज्ज होतोय. एक सिंगल आली आणि सिंगल न मात्र धावसंख्या आता 17 धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या. या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर सिंगल आली. धावसंख्या 17. क्रांतीवीर चषकाची स्पर्धा स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे जाग्यावरून फटका कन्वर्ट केलाय. ओर पिच बॉल आणि त्यानंतर स्लॉट मध्ये आला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये लॉंग ऑफच्या वरतून षटकार. 6 धावा आणि 6 धावेनं टीमची धावसंख्या आहे ती टोटल आता स्कोर कार्ड वर जोडली गेली ती 23 धावसंख्या. आमच्या धनाजी महाडिक काकांचं तिथे आगमन झालंय. त्यांचं स्वागत आपण करूया. धनाजी महाडिक काकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. चला बाजूनच आला. सामना सुरू आहे.
यावेळेला अक्रॉस द लाईन फटका पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा निर्धारित जागेमध्ये एका धावेसाठी पाहायला मिळेल. आणि या एक धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या आता टोटल पुन्हा एकदा स्कोर कार्डवर 26 धावसंख्या. त्यावेळेला बॉल पुन्हा एकदा डेड चेंडू पाहायला मिळतोय. आणि या डेड बॉल मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजाला हा बॉल टाकावा लागेल. आणि धावसंख्या पुन्हा एकदा स्थिर असेल 26 अंकावर. 3 षटकांच्या सामन्यामध्ये 35-40 पर्यंत पोहोचेल का वशिनी संघ. कारण सध्याच्या घडीला आपण जर पाहिली तर आमचे धीरज यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं स्वागत. आणि जर विचार आपण केला तर सोना पाखरा ग्रुप आणि ते बैलाचे मालक त्यांचं स्वागत आपण करूया. इथून हा बॉल इथून पाहायला मिळतो आहे. चांगला बॉल थोडासा टर्न करण्याचा प्रयत्न होता, सक्सेसफुली झालाय. प्रतीतला जागीच उभं ठेवलाय. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, नंतरच्या या षटकामध्ये 10 आल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर वशिनी संघ पोहोचतोय तो 26 धावसंख्येवर. 26 ऑन अ बोर्ड. बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार होतोय. तिसरं षटक घेऊन पहिलाच बॉल आपण पाहताय. श्रिया मस्करला पण पाहत होता. झेलची संधी होती, कदाचित झेल सुद्धा मिस झालाय. आणि जीवदान मात्र मिळालाय जितला. आणि एक धाव पुन्हा एकदा मिळाली. स्ट्राईक झाली रोटेट. एक धावेनं टीमची धावसंख्या 27 धावा. यश नामक गोलंदाजी करताना तुम्ही पाहू शकणार आहात. षटक क्रमांक 3. त्यावेळेला बॉल आता मात्र आपण पाहू शकाल. यशाचा बॉल वेगवान, अवांतर आणि मागे एक धावा, अशा 2 धावा. एक्स्ट्रा धावा खर्च करतो यश. आणि या 2 धावेनं वशिनी संघ पुन्हा एकदा पोहोचलाय तो आता 29 धावसंख्येवर. धावसंख्या टोटल आता 30 धावा लागतात स्कोर कार्डवर. येणारे आता 4 चेंडू शिल्लक असतील. यश गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार. पंचांच्या उजव्या बाजूनं समोर जीत आहे. जीतचा खेळ सुद्धा आपण बऱ्याच वर्षापासून पाहिलाय. आज या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर प्रतीतनं चांगली कामगिरी केली. षटकार त्यानं मारलेत. 24 धावसंख्येवर वैयक्तिक अद्याप खेळतो आहे. एक लेग बायची सिंगल मिळाली आणि या सिंगलने 31 वर पोहोचलाय तो आता. वशिनी संघ प्रथम बॅटिंग करताना आमचे प्रज्वल पाटील या स्पर्धेचा मॅचचा आनंद घेत आहेत मैदानाच्या अगदी आतमध्ये बसून. उर्वरित 3 चेंडू आणि या 3 बॉल मध्ये आणखीन धावा किती येतील. आणखीन इथून 2 धावा ऍड होतील. वाईट +1 अशा 2 धावा ऍड झाल्या. आणि या 2 धावेनं धावसंख्या आता पोहोचली ती 3-3 33 धावसंख्या. 33 धावसंख्या स्कोर कार्डवर. येणाऱ्या 3 बॉल मध्ये आणखीन धावा येतील. कमी धावसंख्या खर्च करेल यश की मग अजून काही बरंच बॅटिंग करताना. आणि या वेळेला बॅटला स्पर्श होते बॉल.
एक सिंगल पुन्हा एकदा मिळाली आणि सिंगलनं मात्र टीमची धावसंख्या आता 34 धावसंख्या. किती वेगवान चेंडू पाहायला मिळतोय, कारण यष्टीरक्षक मागे जरी कोणत्याही संघाचा असला बऱ्याच वेळेला हात चेंडू पर्यंत न जाऊ देणं हे बऱ्याच वेळेला पाहिलं, कारण इतका वेगवान, कारण रबर बॉल टेनिस बॉल बराचसा फरक आहे, खूप सारी तफावत आहे त्यामध्ये. आणि चेंडू कदाचित इतका लागतो रबर बॉलचा, परंतु या बॉलवर पुन्हा एकदा सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या आता आहे ती 35 धावा. शेवटचा अंतिम बॉल असेल, शेवट कसा असेल, शेवट गोड होईल का, पूर्वार्ध आहे, पूर्वार्ध कसा फिनिश होतोय या बॉलवर. या बॉलवर पुन्हा एकदा आपण पाहू शकाल एक चेंडू आणि टाकण्यासाठी पुन्हा एकदा एक्स्ट्रा 2 धावा खर्च करतोय आणि या 2 धावीनं आता धावसंख्या जोडली गेली ती म्हणजे 37 धावसंख्या. दोन्ही स्पर्धेमध्ये 2 स्पर्धेमध्ये एक वेळेला प्रत्येक टीमनं या एका मोहू संघानं वशिनी संघाला परास्त केलं, वशिनीनं मोहू संघाला. परंतु आज मात्र याची परतफेड आज कशी असणार आहे. इथून मात्र डॉट बॉलची सांगता आणि समाप्ती झाली. जी सलामीची जोडी होती त्यांनी जमवल्या अगदी 37 धावा 3 षटकांमध्ये, येणारे 18 चेंडू आणि त्या 18 बॉलमध्ये करायच्या त्या मोह संघाला 38 धावा. 18 चेंडू आणि 38चं समीकरण असेल या मॅच मध्ये मोह टीमच्या अगदी समोर आणि वशिनी संघ आणि मोह संघ असा सामना. चला नेक्स्ट मॅच असेल आणि त्या नेक्स्ट मॅच साठी टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला यंगस्टर नारपोली संघ आणि दुसऱ्या बाजूला पोदी संघ. तर दोन्ही टीम आपण आला असा तर रिपोर्टिंग करायचं, पोदी आणि नारपोली. रघु टॉस का पोदी पण आले, वशिनी पण आले, पोदी आले, पोदी नारपोली. येणारे 18 चेंडू आणि आता 38 धावेचं लक्ष ठेवलंय ते टीम मोहू संघासमोर. वशिनी संघानं आज पुन्हा एकदा कोणता संघ विजयी प्रस्थापित करेल या मॅचवर, या सामन्यावर क्रांतीवीर चषकामध्ये सुद्धा पाहणं गरजेचं आहे. व्यासपीठावर आमच्या प्रशांत घरात असतील, त्यानंतर जगदीशांना आपण पाहत आहे, त्यानंतर आमचे अक्षय असतील, हे सारी मंडळी आपण पाहत आहे. मग आपण जर विचार केला तर तिकडे पंचांच्या भूमिकेत गौरव शेलार यांना सुद्धा आपण पाहू शकत, संगमजी भोईर सर असतील. आणि चांगली स्पर्धा. क्रांतीवीर क्रिकेट संघ बऱ्याच वर्षापासून या नावाने खेळतोय आणि क्रांतीवीरांच्या नावाने खेळताना आपण बरीच वर्ष संघाला पाहिलं आहे. परंतु आता मात्र 18 बॉल आणि 38चं लक्ष आहे
थोडासा हलकासा पाऊस पाहायला मिळतो, ऊन पाऊस आहे, परंतु त्याचा फायदा मिळेल वशिनी संघाला की सूर्याची जी तोडफोड फलंदाजी आहे ती तशी सुरू राहील प्रत्येक स्पर्धेमध्ये. कारण सूर्याने आपण जर विचार केला तर या मैदानावर बॅक टू बॅक 2 स्पर्धेमध्ये मालिकावीर पारितोषिक त्यानं मिळवलंय. कालच्या RPLच्या सीझन 2 मध्ये पहिल्या दिवसामध्ये सुद्धा काही जबरदस्त खेळी केली, परंतु आज मात्र या 38 धावा इथून जमावण्यासाठी आता प्रयत्न कसे करतोय की थोडासा पाऊस त्याचा बेनिफिट मिळेल, नुकसान होईल, सारं काही. आता 17 चेंडू आणि गरज असेल 37 धावा. राकेश स्ट्राईक एंडवर आता येतो, नॉन स्ट्राईक एंडला होता. 17 चेंडू आणि या वेळेला आपण पाहता पॉइंटच्या दिशेने खेळता डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्मिथला आपण पाहता गोलंदाजी करताना स्मिथ तयार आहे. स्मिथच्या या बॉलवर सुद्धा सिंगल आली. 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 2 आहे. 16 चेंडू आणि आता 36चं इक्वेशन आहे. 16 चेंडू आणि 36 धावेंचं आव्हान आता या मॅच मध्ये असेल. पूर्णपणे जबाबदारी या मॅच मधली जर आपण पाहिली तर सूर्या मास्कर राकेशवर असेल, परंतु या वेळेला मात्र फटका फसलाय मैदानाच्या आतमध्ये. ज्या विकेटची गरज होती, ज्या विकेटसाठी प्रयत्न करत होते आणि ती विकेट अखेरकार मिळाली स्मिथला. टीम वशिनी संघाला सांघिक बळ मिळत आहे आणि आता मात्र महत्वाचा अडसर ज्या 38 धावा जमावण्यासाठी जो प्रयत्न करणारा खेळाडू, जो शेवटपर्यंत लढणारा खेळाडू होता तो सूर्या मस्कर बाद झालाय. आणि आता मात्र अडचणी वाढल्या जातील का की अडचणीवर मात करून पुन्हा एकदा या मॅच मध्ये पुढे येण्याचं काम केलं जाईल महू टीमच्या माध्यमातून हे पाहायला मिळालं. फलंदाज बाद, महत्वाचा विकेट, महत्वाचा मोहरा आणि इथून मात्र पहिला ब्रेक थ्रू. 15 चेंडू आणि आता 36 धावा. चला पोदी संघ आपण आला असेल तर टॉस साठी या. पोदी संघ, तर नारपोली संघ इथे उपस्थित झालेला आहे. पोदी संघ सुद्धा इथे आलेला आहे. बापदेव पोदी संघ आज या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि लगेच आपण टॉस करणार आहोत. परंतु 15 चेंडू आणि 36 धावा. या वेळेला चपराक लग्नावी तसा हा फटका प्रॉपर कनेक्ट झालाय, बॅटच्या पुढच्या अंगाला लागला आणि चेंडू मात्र ऑन साइडला कॉर्नरच्या वरतून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत असताना मोह टीम साठी षटकार. नवीन फलंदाज आला आणि त्याच्या बॅट मधून आलेला हा षटकार पाहायला मिळाला. कदाचित जरी सूर्या बाद झाला असला तरी आमच्यावर काही परिणाम होणार नाही हे सांगत असताना षटकार मात्र लगावला स्मिथवर. पुढचा बॉल समोरच्या दिशेला आपण पाहताय. चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सेकंड साठी निघालेत. कदाचित डेंजर आहे. डोक्याची घंटा इथून सन्माननीय आमच्या लक्ष्मणजी भोईर साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण या मुख्य मंचावर आपलं स्वागत आहे. लक्ष्मणजी भोईर आपलं स्वागत. या बॉलवर धावा आल्या 2 आणि या 2च्या मदतीनं टोटल धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली गेली ती 10 अंकावर. 10 ऑन बोर्ड. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा अंतिम बॉल होता तो सुद्धा डॉट आलाय. 1 षटक कंप्लीट. धावसंख्या 10. येणारे 12 चेंडू. आव्हान असेल 28 धावेचं. 12 बॉल 28. चला टॉस करूया आपण. एका बाजूला बापदेव पोदी आणि दुसऱ्या बाजूला यंगस्टर नारपोली संघ असेल. गोलंदाज येतो प्रतीत. ज्या प्रतीतनं सुद्धा मागच्या टुर्नामेंट मध्ये उत्कृष्ट गोलंदाज अगदी पारितोषिक ज्याला मिळालंय. अष्टपैलू कामगिरी केली. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल. चला पोदी टीमनं टॉस जिंकलाय. निर्णयावर अंमल करायला सामन्यानंतर. परंतु येणारी 12 चेंडू आणि इक्वेशन आहे 28 धावसंख्या.
12 चेंडू आणि 28 ची गरज, परंतु चेंडू येतो एका धावेसाठी. आता मात्र 11 बॉल आणि 27 धावा. प्रत्येकचा हा बॉल एक धाव देऊन जातो आहे आणि आता येणारे 11 चेंडू आणि 27 ची आवश्यकता असेल. या वेळेला बॉल व्हाईट बॉल पाहायला मिळतो. अवांतर बॉल आलाय. अवांतरनं एक्स्ट्रा धाव खर्च होईल. धावसंख्या आता जोडली जाईल. धावसंख्या आता धावसंख्या 12 स्कोर कार्डवर. प्रतीकचा बॉल स्लोवर 1 कदाचित असावा, परंतु पंच वळतायत. जास्त टर्न झाला, एक्स्ट्रा टर्न झालाय. चेंडू बाहेर निघालाय, अतिरिक्त बाहेर आणि आउटसाइड दी ऑफ स्टंप. एक्स्ट्रा धाव इथून खर्च झाली. धावसंख्या 13. या षटकामध्ये टोटल चेंडू झाले अद्यापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 13. प्रतीचा बॉल इथून मात्र आपण पाहताय अतिरिक्त बाउन्स खेळपट्टीच्या बाहेर डेड बॉल पाहायला मिळतो आहे आणि पुन्हा एकदा समीकरणामध्ये बदलाव आहे. येणारे 10 चेंडू आणि त्यामध्ये आता 25 करायचे आहेत. या वेळेला बॉल चांगला चेंडू पाहायला मिळतो, परंतु यष्टीरक्षकाला अडवता आलं नाही. आणखीन एक धावीतून खर्च होताना पाहायला मिळेल. इक्वेशन बदललं जाईल. येणारे 9 चेंडू आणि त्या 9 बॉल मध्ये आता समीकरण राहिलं आहे 24 धावा. 9 चेंडू आणि 24 धावीचं आता समीकरण आहे या मॅच मध्ये. या वेळेला बॉल आता मात्र आपण पाहता डीप मध्ये खेळतोय. स्क्वेअर लेग मध्ये आहे. एक सिंगल कंप्लीट सेकंड साठी निघालं. दुसरीचा प्रयत्न आणि वेगवान 2 धावा पूर्ण. 2 धावा जोडल्या गेल्या आणि या 2 धावेने आता मात्र धावसंख्या 16 वर पोहोचली आहे. येणारे 8 चेंडू आणि आता 22 आव्हान आहे. 8 चेंडू आणि 22 धावा. एका बाजूला मोहो, दुसऱ्या बाजूला वशिनी. वशिनी आणि मोहो अशी बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळते, लढत पाहायला मिळत आहे. एक चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा. या वेळेला थोडस डीप मध्ये बॉल ठेवला, लेट बाट फिरली गेली आणि इथून मात्र आता काय घडतं बघा. काय खटलं गेलंय. खराब कामगिरी जिथे कदाचित सिंगल किंवा डबल गेली असती. 2 धावा एक्स्ट्रा खर्च झाल्या आणि तोटा इथून मात्र तोटा झालाय. फिल्डिंग करणाऱ्या वशिनी संघाचा फायदा झाला. इथून मात्र मोहूद संघाचा जिथून 22 ची आवश्यकता होती 4 कमी होत आहेत. राहिले 7 बॉल 18 ची गरज आहे. एक धाव महत्वाची आहे. कारण रबर बॉल म्हटलं तर जास्त उचली घेणं, बाउन्स होणे बऱ्याच वेळेला पाहिलं. तेच खडलं गेलं. क्षेत्ररक्षकाला बीट केलं आणि प्रतीक थोडासा नाराज आहे. येणारी 7 चेंडू आता 18 ची गरज. कारण अशी चुकी फारशी मी म्हणेन या क्षेत्ररक्षकाकडून होत नाही, परंतु असं वाटलं की टप्पा उचलेन असं असताना चेंडू बाउन्स झाला आणि त्यानंतर एक्स्ट्रा 2 धावा खर्च झाल्या. या वेळेला मात्र काय ठरतंय बघा. इथून मात्र मॅचचं चित्र पालटलं जाईल का. 18 ची गरज होती षटकाराला. येणारे 6 बॉल राहिला 12. स्ट्राईक रोटेट झाली तर कदाचित सिंगल मिळाली असती, तर इथून मात्र जर विचार केला तर नॉन स्ट्राईक यांचा बॅट्समॅन स्ट्राईक एंडला असता, षटकार वाचला असता आणि त्या 3 धावा म्हणजे तब्बल 9 धावा वाचल्या असत्या. पण इथून मात्र 9 धावा खर्च झाल्या आणि त्यानंतर मात्र आता येणारी 6 चेंडू आणि निर्णायक 12 ची गरज.
6 मध्ये 12 ची गरज आहे. पहिला बॉल वेगवान तेज तर डॉट बॉल राकेशला जागेच उभं शांत ठेवलंय. आता मात्र 5 चेंडू आणि 12चं समीकरण आहे. 5 चेंडू आणि 12चं समीकरण. एक एक बॉल महत्वाचा आहे टीम वशिनी संघासाठी. एक एक बॉल एक एक धाव महत्वाची आहे टीम मोहू संघासाठी. अवांतर बॉल आलाय वाईड आलाय एकदा एक्स्ट्रा खर्च झाली. येणारी 5 चेंडू आणि आता मात्र 11 धावेची गरज आहे. 5 चेंडू 11ची गरज. टप्पा टाकतोय गुडलेंथ वरून चेंडूला टेक ऑफ करतोय. गुडलेंथ वरून चेंडूला उचली देतोय. राकेशला वारंवार बीट करतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले आणि आता मात्र येणारे 4 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजे 11 धावसंख्येची गरज आहे. येणारे 4 चेंडू आणि 11 धावा. आमचे मित्र संकेत वगैरे यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं स्वागत आपण करूया. आपल्या टीमला इथे मात्र आपण पाहताय आपटा टीम आणि आपटा टीमला इथे सपोर्ट करताना आपण त्यांना पाहू शकाल. इथून जोरदार अपील पाहायला मिळतोय. जोरदार अपील परंतु विचार विनिमय त्यानंतर निर्णय आणि इथून अंमलबजावणी. परंतु आता या बॉलवर नक्की काय चला सामना सुरू करायचा. पुढचा बॉल शरीराचा भेद घेतोय. कदाचित शरीराला मोल्ड केलं होतं फिरवलं होतं परंतु एक सिंगल मिळाली पुन्हा एकदा आणि या सिंगलनं आता मात्र समीकरणामध्ये बदलाव. येणारे 2 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजे आता 10 धावेची. 2 चेंडू आणि 10 धावा. 1 षटकार 1 चौकार किंवा 2 षटकार कंपल्सरी या मॅच मध्ये. या बॉलवर जर मोठा फटका आला तर कदाचित शेवटपर्यंत अशा प्रफुल्लित राहतील जिवंत राहतील मोहोळ संघाच्या. हा बॉल जर कदाचित डॉट विकेट किंवा अजून काही घडलं तर मग सामन्यामधून अगदी बाहेर जाण्याचा सुद्धा अगदी जर विचार केला तर धोका असू शकेल. परंतु आता 2 चेंडू आणि 10 ची गरज. 2 मध्ये 10 ची गरज. चेंडू हवेमध्ये आणि या बॉलवर मात्र एकच धाव. आता शेवटचा 1 बॉल अंतिम 1 बॉल आणि त्या 9 धावेची आवश्यकता. 1 चेंडू आणि 9 धावा. कदाचित ज्या क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली जो चौकार गेला आता कदाचित थोडंसं रिलॅक्स असतील कारण ज्या वेळेला आपण विचार केला एक चेंडू आणि आता 9 ची गरज आणि पण सामना मात्र जिंकतोय.